हॅलो गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 19 फेब्रुवारी 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो फ्रायडेला आपण सर्वांनी बघितलंच आहे, प्राइस जी आहे गॅप अप ओपन झाली आणि त्यानंतर प्राइस टाईट रेंजमध्ये ट्रेड करत होती. सो एक फ्लॅट ट्रेडिंग सेशन मोस्ट ऑफ आपल्याला निफ्टीमध्ये स्पेशली बघायला मिळालं आणि तुम्ही बघूच शकता निफ्टीमध्ये प्राइस जी आहे ती ऑलरेडी रेजिस्टन्सच्या जवळ पोहोचलेली आहे. सो ऑब्विस होतं, हे साहजिक होतं की प्राइस थोडंसं रेजिस्टन्स डेफिनेटली फेस करेल आणि जो मोमेंटम प्राइसला इथे हवा आहे तो डेफिनेटली इथे कुठेतरी लॅक होताना दिसतोय किंवा कमी दिसतोय प्राइसमध्ये मोमेंटम. सो येस, जी स्ट्रेंथ अपसाइड जर हा रेजिस्टन्स ब्रेक करायचा असेल तर जी स्ट्रेंथ प्राइसमध्ये हवी ती थोडीशी या ठिकाणी कमी दिसते. त्या तुलनेत जर बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा प्राइस गॅप ओपन झाली, अपसाइड एक छान मोमेंटम बघायला मिळाला. बट त्यानंतर अनफॉर्च्युनेटली ऍट द लास्ट मोमेंट प्राइस जे आहे सर्व गेन्स लूज करून थोडंसं लोअर लेवल्सला क्लोज होताना बँक निफ्टी आपल्याला बघायला मिळाली. सो आता पुढे काय होऊ शकतं, हा रेजिस्टन्स इथे ब्रेक होईल का, ऑल टाइम हाय नवीन एक बनेल का, तर सर्व गोष्टी अनालाइज करूया. त्यापूर्वी जर बघितलं युएस मार्केट्समध्ये काय झालं, तर युएस मार्केट्स एक ज्यावेळी इन्फ्लेशन डेटा आला त्यानंतर एक छान गॅप डाऊन आपल्याला बघायला मिळाला. तो पूर्ण गॅप या ठिकाणी रिकव्हर केला आणि त्यानंतर परत एक थोडंसं सेल ऑफ डे किंवा आपल्याला एक त्या ठिकाणी परत रिट्रेसमेंट बघायला मिळाली किंवा परत एक सेलिंग या ठिकाणी युएस मार्केट्समध्ये बघायला मिळाली. फ्रायडेच्या दिवशी S&P, डाव जोन्स अँड नॅसडॅक, स्पेशली नॅसडॅक जास्त निगेटिव्ह या ठिकाणी होतं फ्रायडेच्या दिवशी. सो ओव्हरऑल जे आहे युएस मार्केट थोडंसं खाली येऊन या ठिकाणी क्लोज झालेलं आपल्याला फ्रायडेला बघायला मिळाले. त्यानंतर डॉलर इंडेक्स जर आपण बघितलं तर डॉलर इंडेक्स या ठिकाणी थोडसे फ्लॅटच ट्रेड करतं, अजून काही त्यात असं चिंतेचं काही संकेत नाहीये. डॉलर इंडेक्स थोडंसं या ठिकाणी जर अपसाइड स्पाइक झालं असतं तर मे बी हे जे काही सेल ऑफ युएस मार्केटमध्ये आलंय तर त्याला आपण थोडंसं या ठिकाणी सिरियसली घेतलं असतं. त्यानंतर जर 10 year बॉन्ड जर बघाल तर यामध्ये डेफिनेटली एक स्पाइक आली होती, बट ती पण त्यानंतर सस्टेन झालेली दिसत नाहीये. त्यानंतर क्रूड बघितलं तर क्रूड सुद्धा या ठिकाणी फ्लॅट ट्रेड करते अजून सुद्धा. इंडियन मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी जर बघितली, इंडिया विक्स ट्रेड करते 15 या लेवलच्या आसपास, जे की ठीक आहे, ठीकठाक व्हॉलॅटिलिटी सध्या मार्केटमध्ये आहे. त्यानंतर जर गिफ्ट निफ्टी आपण बघितलं तर गिफ्ट निफ्टी ट्रेड करते 22,141, जे आपल्याला आज 20 एक पॉईंटचा गॅप अप किंवा मे बी फ्लॅट आपण या ठिकाणी ओपन आज होऊ शकतो. तर चला बघूया छोट्या टाइम फ्रेमवर कशा प्रकारे आपण आज प्लॅन करू शकतो आणि कोणत्या लेवल्स आपल्यासाठी महत्वाचे असणार आहेत. तर सर्व लेवल्स ऑलरेडी या ठिकाणी ड्रॉन आहेत. आपल्याला माहितीच आहे की हा एक ऑल टाइम हाय ऑलरेडी, जो की प्राइसने निफ्टीमध्ये ऑलरेडी आपल्याला एक ऑल टाइम हाय इथे बनताना दिसलेला आहे. एक्झॅक्टली प्रिव्हियस जो आहे, प्रिव्हियसली प्राइसने एक्झॅक्टली त्या ऑल टाइम हाय पासूनच रिजेक्शन घेतलं होतं आणि परत प्राइस जे आहे एक रिट्रेसमेंट करून त्या ऑल टाइम हाय कडेच या ठिकाणी अप्रोच करताना आपल्याला दिसते. बट जसं जसं प्राइस या ऑल टाइम हाय कडे अप्रोच करताना तुम्हाला दिसते, अजून छोट्या टाइम फ्रेमवर तुम्ही जाऊन बघाल तर प्राइस जे आहे ते थोडंसं या ठिकाणी थकल्यासारखं, किंवा मी जसं सुरुवातीला बोललो जो की मोमेंटम प्राइस मध्ये हवी, जी स्ट्रेंथ हवी ती सध्या प्राइस मध्ये या ठिकाणी दिसत नाहीये. सो एकच गोष्ट सांगायची की इथून पुढे थोडंसं बुलिश, जास्त बुलिश होण्यात काही अर्थ नाही, जास्त बुलिश पण व्हायचं नाही, त्याचा अर्थ असं पण नाही की बेरिश व्हायचंय. सो थोडंसं आपण या ठिकाणी दोन्ही साईडला जिकडे पण प्राइस या ठिकाणी मोमेंटम करेल त्या दिशेत मे बी आपण नंतर ट्रेड करू शकतो. बट सध्या जो काही व्ह्यू आहे तो थोडासा वेट अँड वॉच असंच या ठिकाणी असायला हवा मार्केटमध्ये सध्या. आता प्राइस जर आज फ्लॅट ओपन होईल किंवा प्राइस थोडंसं गॅपअप सोबत जर ओपन होईल तर फार चान्सेस कमी असतील की तो गॅपअप जो आहे तो सस्टेन होईल. सो प्राइस जसं गॅपअप होईल तसं या ठिकाणी थोडंसं खाली रिट्रेस प्राइस होऊ शकते. फ्लॅट जरी ओपन झाली आणि प्राइसला जर वरच्या दिशेत अप्रोच करायचं, एक लक्षात ठेवा, प्राइस ज्या प्रकारे रिसेंटली काही ट्रेडिंग सेशन्स मध्येच या लो बसनं ज्या प्रकारे प्राइसने कव्हर केलं, आपल्याला खूप मोठा गॅप डाऊन बघायला मिळाला होता आणि तो गॅप डाऊन सुद्धा या ठिकाणी फील करून प्राइस ज्या प्रकारे वर आली तर डेफिनेटली कुठेतरी प्रॉफिट बुकिंग ऑल टाइम हायच्या आसपास किंवा एक आपल्याला थोडंसं रिट्रेसमेंट डेफिनेटली गरजेची आहे, किंवा एक शेकआउट ज्याला आपण म्हणत असतो टेक्निकल भाषेमध्ये, तो शेकआउट डेफिनेटली या ठिकाणी इथे गरजेचं आहे. सो प्राइसला जर वर जायचं असेल तर लक्षात घ्या की एक ह्या मुवमेंटच्या तुलनेत ही जी काही वरती आलेली मुवमेंट आहे याच्या तुलनेत एक कमीत कमी 23% 38% असं काही रिट्रेसमेंट आणि त्यानंतर मग प्राइस मे बी अपसाइड ब्रेक करू शकते. मी या गोष्टीबद्दल बिलकुल या ठिकाणी असं
म्हणत नाहीये की प्राइस अपसाइड ब्रेक करू शकत नाही, तर डेफिनेटली प्राइस अपसाइड ब्रेक करू शकते. मार्केट इज अनसर्टन आणि काही पण होऊ शकतं. सो अनपेक्षित डेफिनेटली मार्केटमध्ये घडत असतो. सो डेफिनेटली प्राइस अपसाइड ब्रेक करू शकते, बट त्या अगोदर एक रिट्रेसमेंट गरजेची आहे. आणि ती रिट्रेसमेंट ज्यावेळी येईल खाली इथे, तर त्यावेळी आपल्याला बघायचं आहे, ही सेलिंग ज्यावेळी येईल त्यावेळी आपल्याला हे बघायचं आहे की या ठिकाणी ज्यावेळी प्राइस इथनं वर उठेल, तर त्यावेळी प्राइस मध्ये किती स्ट्रेंथ आणि किती मोमेंटम आहे की जो मोमेंटम ह्या ऑल टाइम हायला ब्रेक करेल, तर ते आपल्याला बघणं फार महत्वाचं ठरणार आहे. सो मी सर्वांना एकच या ठिकाणी सजेस्ट करेल की ह्या रिट्रेसमेंटसाठी किंवा एक डीप जे येईल त्या डीपची वाट बघा. या डीप मे बी आता थोडंसं मोस्ट ऑफ लोक इथे बाय करण्याचा चान्स ट्राय करत असतील, तर इथे एक शॉर्ट ट्रेड डेफिनेटली होऊ शकतो आजसाठी. मला असं वाटतं आज किंवा उद्यासाठी की प्राइसने आज जरी टाइम पास केलं तर मे बी उद्या एक तुम्हाला हा जो की छोटासा गॅप आहे हा मे बी फील होऊ शकतो लोकांना. मे बी इथनं प्राइस थोडंसं बेरिश करून एक शार्प फॉल दाखवून या प्रकारे इथनं स्ट्रेट अपसाइड या ठिकाणी परत मोमेंट प्राइस करू शकते. सो अशा एक प्राइस मोमेंटसाठी तुम्ही थोडंसं तयारीत राहायचं आहे. ओके, सो दॅट्स इट. बाकी काही आज आपण प्लॅन करू शकत नाही. सो एवढंच गोष्टी पॉसिबल आहेत आज निफ्टीमध्ये. सो थोडंसं वेट अँड वॉच ऍक्शन आज आणि येत्या दिवसांसाठी असली पाहिजे. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये बघितलं तर तुम्ही बघू शकता छान अपसाइड मुवमेंट आपल्याला बघायला मिळाला. पण त्यानंतर जे आहे प्राइस सर्व काही गेन्स लूज करून परत खाली येऊन क्लोज झाली आहे. सो 46,500 हा एक आता टफ रेजिस्टन्स बँक निफ्टीमध्ये आहे. सो बँक निफ्टी पण एक 46,000 46,000 या लेवलला टेस्ट करायला बँक निफ्टी परत येऊ शकते. आणि इथे जर आलं तर इथनं परत एक बाईंग पॉसिबल आहे बँक निफ्टीमध्ये. आता जे काही परत मी सांगतोय की रिट्रेसमेंट येईल त्याची फार शक्यता आहे, बट रिट्रेसमेंट नंतर प्राइसला जर वर जायचं असेल तर त्यासाठी जे काही स्टॉक्स आहेत जसे की रिलायन्स आहे, त्यानंतर SBI आहे, त्यानंतर HDFC आहे, ICICI आहे, ह्या स्टॉक्सने थोडंसं या ठिकाणी सपोर्ट केलं पाहिजे. आणि तरच हे पॉसिबल आहे की निफ्टी परत ऑल टाइम हाय या ठिकाणी ब्रेक करेल. कारण ज्या प्रकारे रिलायन्स स्ट्रक्चर दिसतंय तर रिलायन्स खाली येण्याचे सुद्धा चान्सेस आहेत, किंवा रिलायन्स इथनं वर जाऊन मे बी परत या ठिकाणी तुम्हाला खाली येताना दिसू शकतं. सो एक रिलायन्स ने थोडंसं या ठिकाणी अपसाइड मुवमेंट जर दाखवला तर मे बी पॉसिबल आहे की निफ्टी परत ऑल टाइम हायकडे अप्रोच डेफिनेटली करू शकते. सो सर्व लेवल्स या प्रकारे तुमच्या चार्टवरती ड्रॉ करा, त्यानुसार तुम्हाला प्लॅन करायचं. ज्या प्रकारे आपण डिस्कस केलंय थोडंसं वेट अँड वॉच, आणि त्यानंतर जर डीप येत असेल रिट्रेसमेंट, ती रिट्रेसमेंट आपण शॉर्ट करू शकतो. बट रिट्रेसमेंट शॉर्ट जर करताय रिट्रेसमेंटमध्ये किंवा जे की मुवमेंट खाली येते तिथे जर तुम्ही सेल करताय तर छोटे प्रॉफिट बुक करून पटकन बाहेर या. त्यानंतर प्राइस कधीही या ठिकाणी युटर्न घेऊन वर जाऊ शकते. सो या गोष्टी सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. सो सर्वांनी यानुसार प्लॅन करायचं, प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट सोबत ट्रेड करायचं आहे. अँड येस, एन्जॉय टुडेज ट्रेडिंग सेशन. शिवजयंतीच्या सुद्धा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.